नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. आज जी कथा सांगतोय एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटेल, पण दुर्दैवाने ही खरी घटना आहे. मन सुन्न करणारे, डोळे पाणवणारी पाचोरा तालुक्यातील परधाडे शांत गाव, साधी माणसं आणि दोन सख्खे भाऊ ज्यांची जोडी गावात आदर्श मानले जाते. 65 वर्षीय गोविंदा पाटील आणि 70 वर्षीय जगन्नाथ पाटील लहानपणापासून एकत्र एकाच शाळेत, एकाच शेतात, एकाच संसारासाठी झटणारे लोक म्हणायचे. हे दोघं वेगळे दिसतात पण मनाने एकच आहेत. पण शुक्रवारी नीतीने एकाला हिरावून घेतलं. गोविंदा पाटील यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. घरात रडण्याचा आवाज आणि मोठ्या भावाच्या डोळ्यात अश्रूंचा सागर. शनिवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार. मोठ्या भाऊ थरथर चित्तेजवळ उभा होता. जणू मनात एकच विचार, तू मला सोडून कसा गेलास. चित्ता पेटली, धूर आकाशात गेला आणि धुरासोबत मोठ्या भावाचं मनही जणू विरून गेलं. अंत्यसंस्कार आटोपले, लोक घरी परतू लागले. पण काही तासातच दुपारी साधारण 12 वाजता धक्कादायक बातमी आली. जगन्नाथ पाटील धाकट्या भावाच्या विरह सहन करू शकले नाहीयेत आणि त्यांनीही एक अखेरचा श्वास घेतला. धाकट्या भावाची चित्ता शांत व्हायच्या आधीच मोठ्या भावानेही जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी परधाडे गावात 2 अंत्ययात्रा निघाल्या. सकाळी 1 आणि दुपारी 4 वाजता दुसरी. एकाच घरचे 2 आधार वड एकाच दिवशी कोसळले. गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि ओठावर एकच तुलना. जसं राम आणि लक्ष्मण जन्मभर सोबत आणि मृत्यूनंतरही सोबत. मित्रांनो, ही फक्त घटना नाही, ही आहे रक्ताच्या नात्याची ताकद. जिथं प्रेम इतकं खोल असतं की विरह सहनच होत नाही. आज परधाडे गाव शांत आहे, पण त्या शांततेत कायमची कोरली गेली आहे बंधू प्रेमाचं अमर कहाणी. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.